हे गंभीर आरोप केले आहेत. मग आता या आरोपांच्या शेवटी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं तुमचं म्हणणं आहे का? त्यांच्यावर कारवाई व्हावी का? मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती बाजूला करावं का? हकालपट्टी करावी का? काय वाटतं? त्याला 50 दे रे, पठ्ठ्याला काही फरक नाही पडत आम्हाला. काय फरक नाही पडत, तुम्ही किती वा टाकणारच मधी. फक्त चौकशीवर बोललोय मी की ह्यो माणूस त्याचा आहे. प्रत्येक माणसाकडे ह्यो जाताना त्यो असतो. माझ्याकडे आलता तेव्हा होता. प्रश्न असा आहे, हा तेच प्रश्नाचं उत्तर देतो मी की ह्योच माणूस आहे. सगळा करता करविता ह्यो आहे. त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणची तरी 2-3 जणांची, ती SIT, CID आणि ED हे सगळे लावून याचा पूर्ण CDR हे दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असताना ड्रायव्हरायच्या या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या. ह्यो खुनामध्ये असणारच. त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं. काय होतं, मंत्री किती होऊन द्या ना त्याला, मध्ये जाऊ द्या त्याला. बरं, हे धनंजय हकालपट्टी करणं गरजेची का? आता अजितदादांना सांगितलं आहे, पुरावे जर नष्ट झाले तर जबाबदार तुम्ही आणि फडणवीस आहे. बरं, धनंजय मुंडेंवर एक गंभीर आरोप जो पीक विमाचा होतोय. आता एक नवी यादी आली आहे, जे 96 CIC केंद्र म्हणजे जिथून पीक विमा भरला जातो त्यांच्या रद्द करण्यात आले आणि यातील 22 हे परळीमधील आहे, म्हणजे कृषी मंत्र्यांच्या परळीमधील आहे. तर याचा आका कोण मग आता या बोगस विमाचा? तेव्हाच आहे धनंजय मुंड्याचं, दुसरं कोण नाही. हे बाकीचे उगं पाप केलं करायला लावलं यांना. आता हे जेलायला गेले हे, आणि आयुष माझ्या बाहेर मारायला लागला ह्यो आता त्यांच्या जीवावरती. ह्यो ना याने खरं पुन्हा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो. त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं दारिद्र्याच्या खाईत डुबलेली एक समाज, एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली. मोठ्या कष्टानं बाहेर काढली. कुठंतरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती, तर भंगार धावण्याच्या धनंजय मुंडेच्या टोळीनं पुन्हा मातीत मिसळली. पुरी जात मातीत मिसळली. शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना, आम्हालाही माहिती आहे ना किती दारिद्र्याच्या खाईत होते, किती कष्ट करत होते. आज उचललं काय हे नाही, सगळा डाग लावून टाकला पैशासाठी आणि त्याच्यासाठी. आणि त्याला वाचवीत येत, आणि त्याला वाचवीत येते कोण? हे तो धुरत निघन म्हणतो अजितदादाचा. धुरत निघन म्हणला, मग जर मी आल्यावर धुर निघाला तर अजितदादाचे उपकार फेटणार नाहीत तरी पण. आणि असल्याचं द्वायचं काय दादा तुम्ही त्याला? आमचा सवाल आहे दादा तुम्हाला, तुम्ही असल्या घाण्याचं द्वायचं काय ह्या घाणीला? आपल्या लेकराचं मर्डर करून, खून करून, हे चांगलं नाही. तुम्हाला एक मानणारा अजितदादा वर्ग आहे. तरुण पोरं पहिल्यांदा मानायला लागलेत. पुरा वर्ग बाजूला जाईल. सत्य आहे ते बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागला हो बाहेर राहून 100%. आणि जर त्यांनी पुरावे नष्ट केले तर जबाबदार अजितदादा आणि फडणवीस आहे. पाटील साहेब, धनंजय मुंडेवर तुम्ही एवढं सगळं बोलताय, परंतु धनंजय मुंडे तुम्हाला भेटले होते रात्री येऊन निवडणुकीच्या आधी, आणि त्यांनी विनंती केली म्हणून तुम्ही परळीला गेले नाहीत अशी सुद्धा चर्चा आहे. मी राज्यात कुठंच गेलो नाही. त्यावेळेस जाहीर केलं होतं मी 4 तारखेला आपल्या मीडियाच्या समक्ष. माझा समाज आणि मीडिया सारखंच आहे. मला मी त्याच वेळेस सांगितलेलं आहे, पावणे 2 वर्षापूर्वी. ह्यो शब्द मीडियाच्याबद्दल कोणी नाही बोलत. जेवढाच माझा समाज माझ्यासाठी आहे ना, तेवढीच मीडियावर येते. यांना चोरून आपण काही केलंच नाही. त्याच वेळेस सांगितलं होतं, आपली समीकरण हुकलं, मी राज्यात कुठंच जाणार नाही, आणि कुठंच नाही गेलो. त्या दिवशी रात्री काय बोलले होते? आता काल सांगितलं ना, काय बोललंय ते, दुसरं काय बोलत आहे. त्यांनी लय चुकीचं पाऊल उचललं. मी त्याला सांगितलं होतं, धनंजय देशमुखला धमकी दिली, तोय लोक आवऱ्यो. त्यांनी आवरायचं सोडून त्यांनी राज्यात टोळ्याच्या आहेत त्याच्या, हिंगोलीली एक टोळी, त्या गंगाखेडला एक टोळी, ह्या अशा टोळ्या, इकडं नगरकडं काही टोळ्या, बीड जिल्ह्यातल्या काही टोळ्या उठविल्या आणि माझ्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावले. मी संतोष भैयाला न्याय द्या म्हणून चपलावलं, हाणायला लागला फोटोला. अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला, पण आम्ही नको म्हणतो तिकडं. बदग्या चिलटं पाळलेली ते. तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना, आमच्या अंगात काय आहे? तुला वाटतं तो ह्या जातीवर तू ओलय प्रेम आहे ना, आपलं नाही का पठ्ठ्या? आपलं बे मराठ्यावर प्रेम आहे ना. तू कोण? धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे आहे. टोळी चालितो आणि गोरगरीब लोकांना मारतो. निवडणुकीच्या काळात मोठं होताना मराठी लागतात, आणि गरज संपली की मग मराठी नाही लागत. तुम्ही आता असं म्हणाले की धनंजय मुंडे मला त्यावेळेस भेटायला आले होते, आणि मी त्यावेळेस म्हणालो होतो की संतोष देशमुखला तुमची लोक धमक्या देत आहेत. ते झालं होतं त्यावेळेस? तसं नाही हो, उलट जोडीत. पाटील साहेब, त्या दिवशी रात्री तेव्हा संतोष देशमुखचा काय संबंध? धनंजय मुंडे तुमच्या पाया पडले असे सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये बातम्या छापून आल्या. नाही ते मी सांगितलं हो काल त्याच्यावर बी
की जे बोलणं झालं ते झालं, बसताना काय झालं, उठताना काय झालं, बसल्यावर काय झालं, आल्यावर काय झालं, जाताना काय झालं, त्या कृतीबद्दल नाही बोलणार. बरं, शेतकरी ते मराठा आरक्षणावर आत्महत्या सुरूच आहे, काल एक परत आत्महत्या झाली, काय आव्हान? मी पुन्हा बाबा हात जोडतो तुम्हाला, एकाही मराठ्याच्या लेकरांना आत्महत्या करू नका. कोणी नाही बाबा हो कोणाच, प्रत्येकजण आपापल्या लोकांवर प्रेम करायला लागलाय आणि सगळं आपल्या विरोधात आहेत. तुम्हाला आरक्षण देणारे 1 वर्ष रिपीट करा, 2 वर्ष रिपीट करा, पण कुणी आत्महत्या करू नका. बघा तुम्हाला शेवटचं सांगतो मराठा बांधवांनो आणि मराठ्यांच्या लेकरांनो, न मिळणारं आरक्षण मिळाले. हो, पुरं जीवाची राखरांगोळी करून घेतली. शरीर कसलं साथ देत नाही. फक्त माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. न मिळणारं आरक्षण मिळालं आहे, राहिलेलंही मिळून देतो, फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. आजकाल लोक विचित्र झाले, त्याच्यामुळं थोडं शहाणपणाच्या भूमिकेत या. मी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटत नाही. मी तुम्ही घरी असलात तरी तुमच्यासाठी लढतो, तुम्ही व्यवसायात मराठी असले तरी लढतो, तुम्ही नोकरीत मराठी असलात तरी त्यांच्यासाठी मी लढतो, कुणी राजकारणात मराठी असली, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आमके तमके, तरी त्यांच्यासाठी लढतो. माझा कर्मचारी वर्ग असला त्यांच्यासाठी लढतो, शेतकरी मराठ्यांसाठी लढतो, ऊस तोडणाऱ्यासाठी लढतो, मजुरांसाठी लढतो, मी सगळ्यांसाठी लढतो. मी तुमच्या लेकराला आरक्षण देणार आहे, राजकारणाला तिकडे कडी लागू द्या, पण लेकरं मोठं करायची जबाबदारी आपण घेतलेली. फक्त तुम्ही आत्महत्या करू नका, एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती. हुकला नंबर तो हुकू द्या, पुढं आपण आणखीन रिपीट करून शिकू. आणि मुख्यमंत्र्यांना विशेष करून सांगतो, जरा थोडंसं असेल ना तुम्हाला तर माणसं मेलेत बरं का, आमचे मुर्दा पडला त्यांचा मुर्दा, ते फाशी घ्यायलेत. थोडीशी जरा तुम्हाला असेल ना तर माया दया जरा बाहेर काढा आणि तेवढं आरक्षण लवकर द्या, नसता राज्यात मला उग्र आंदोलन करावं लागणार आहे. बरं, ठीक आहे. तुमची लेटेस्ट एक बातमी आहे का समोर, की ते हा 300 कोटीचा आरोप झाल्यानंतर, तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेलेले. ते तिथंच पळत आहे. उठलं की इकडून कोणी बोललं की तिकडं पळत आहे, काही म्हणत नसन, काही नसन, नुसतं जाऊन बसत असन आणि दाखवित असन काहीतरी. पण अजितदादांना पुन्हा पुन्हा सांगतो मग मी आता की आता आलायच तुमच्याकडं, तर त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन तो बाहेर आहे. खंडणीतला आणि खुनातला आरोपी आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे 6 आरोपी करा, पुरावे नष्ट होऊ देऊ नका. अजितदादा तुम्हाला कधी न मानणारा एक तरुणाचा एक वेगळा वर्ग तयार झाला या राज्यात, तो पुरा तुमच्या विरोधात जाऊन बिथरणार आहे. त्याच्यामुळे याची गई करू नका. आणि जर यांनी बाहेर राहून तुमच्या मंत्रिपदाच्या जोरावरती जर पुरावे नष्ट केले तर ते पुरावे नष्ट करायला जबाबदार तो जसा आहे तसं अजितदादा तुम्ही असणार आणि फडणवीस साहेब सुद्धा असणार आहे. हे मात्र लक्षात राहू द्या. माझ्या संतोष भाईवर अन्याय होता कामा नाही. ही जी भेट होतीये धनंजय मुंडे अजित पवार, या भेटीतून काही साध्य होईल का? धनंजय मुंडेंना काय म्हणजे फेवर केलं जाईल वगैरे असं वाटतं? काय माहिती हो काय करते तिकडे. आता मला तिकडं काय दिसत इतक्याला आमचं इथं भिताडात. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.